नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत. मंडळी, आज आपण भेटणार आहोत डॉक्टर विनया चितळे चक्रदेव यांना. आमच्या पुण्याच्या डॉक्टर विनया चितळे चक्रदेव यांना. ते ENT स्पेशालिस्ट आहेत. मंडळी, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांचं सर्जन व्हायचं स्वप्न होतं. याचं कारण घरातच वैद्यकीय वातावरण होतं. पुण्याचे प्रसिद्ध ENT स्पेशालिस्ट डॉक्टर VB चितळे यांच्या ह्या सुकन्या. हे चितळे म्हणजे तुम्हाला माहीत आहेत, आपले प्रसिद्ध चितळे भिलवडीचे, त्यांचे सगळ्यात धाकटे बंधू. समाजाबाबत आपली जबाबदारी असते असं मानणारे आणि ते पुढच्या पिढीत रुजवणारे असे डॉक्टर VB चितळे त्यांच्या कन्येनी आपलं सगळं ज्ञान, जगभरात गोळा केलेलं ज्ञान घेऊन पुणे गाठलंय आणि आता ते आपल्याला त्यांची स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत. त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं तर 10वी मध्ये मेरिटमध्ये 15व्या आल्या मॅडम. BJ मेडिकलला ॲडमिशन घेताना 2 लाख फॉर्म्समधून फक्त 54 जणांना ॲडमिशन मिळाली, त्याच्यात मॅडम होत्या. मॅडम, अभिमान वाटतोय. त्यानंतर उच्च शिक्षणाला अमेरिकेला गेल्या. तिथे ENT आणि हेड अँड नेक सर्जरीमध्ये त्यांनी अमेरिकन बोर्ड सर्टिफिकेशन मिळवलं. भारतामधून 7 ते 8 लोकांनाच हे सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि परत येऊन आपल्या रुग्णांची सेवा करणाऱ्या ह्या एकट्याच आहेत. मॅडम, ह्याबद्दलही आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतोय. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. मंडळी, 31 ऑक्टोबरला आपण एक मुलाखत प्रसारित केलेली आहे. ती मॅडमची वर्टिगोवरची मुलाखत आहे. ती ज्यांनी ऐकली नसेल, ज्यांची ऐकायची राहिली असेल, त्यांच्यासाठी त्याची लिंक मी देते. इथे खाली आपण लिंक देणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चितळे हॉस्पिटलला संपर्क साधण्यासाठी आपण त्याचे 2 नंबर्स ह्या मुलाखतीत दाखवणार आहोत. म्हणजे तुम्हाला ह्या प्रकारचा काही आजार असेल किंवा ह्या प्रकारचं काही मार्गदर्शन हवं असेल तर कुठे शोधण्याची गरज नाही, तुम्हाला ताबडतोब तिथे मिळू शकेल. आज आपण घेतलेला विषय ही खूपच जरुरी आणि खूप इंटरेस्टिंग आहे. मंडळी, मी सुद्धा खूप त्याबद्दल आनंदी आहे की हा विषय आपण आज घेतलाय. हा विषय आहे शरीर आणि तोल, म्हणजेच आवर बॉडी अँड इट्स बॅलन्स. खूपच महत्त्वाचा विषय आहे, कारण आपल्याला लहानपणापासून आपण ऐकतोय वागण्यामध्ये तोल सांभाळा, चालण्यामध्ये तोल सांभाळा, बोलण्यामध्ये तोल सांभाळा. अनेक वेळा असं होतं की तिचा तोल गेला आणि रागाच्या भरात ती अमुक बोलून गेली. त्याचेही दुष्परिणाम माणसं वर्षानुवर्ष भोगतात. त्यामुळे शरीराचा तोल खूप महत्त्वाचा आहे. मॅडमकडनं आपण जाणून घेऊया हा तोलाबद्दलची सगळीच माहिती, म्हणजे बॉडी बॅलन्सबद्दलची सगळी माहिती मॅडम आपल्याला सांगतील. तो किती महत्त्वाचा आहे हेही सांगतील. मॅडम, आपलं स्वागत ह्या कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न, शरीराचा तोल म्हणजे काय? व्हॉट इज बॉडी बॅलन्स? शरीराचा तोल म्हणजेच आपल्या बॉडीचा बॅलन्स हा इंटॅक्ट असणं किंवा त्याला जागृत करणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण मागच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण बोललो की सकाळी दात घासायला उठल्यापासनं रात्री झोपेसपर्यंत आपल्याला ह्या बॅलन्सची अतिशय गरज आहे. आणि नुसतंच वय वाढतंय, आपण मॅच्युअर होतोय, आपला एजिंग होतंय म्हणून हा बॅलन्स ढासळतो असं अजिबात नाहीये. हा बॅलन्स आपल्याला जर इंटॅक्ट ठेवायचा असेल तर त्याला थेरपी अवेलेबल आहे. आणि 2014 मध्ये जेव्हा मी व्हर्टिगो सेंटर फेमस भारतामधलं इस्टॅब्लिश केलं, हे करताना सगळं अमेरिकन नॉलेज जे काही 2004 सालापासून मी वापरलं, त्यापुढे त्याचं इम्प्रूव्हमेंट म्हणूया किंवा तिचं इव्होल्युशन म्हणूया, तर वी आर नॉट जस्ट अ व्हर्टिगो सेंटर बट वी स्टार्टेड वर्किंग हेविली इन बॅलन्स. अच्छा. जर बॅलन्स इंटॅक्ट नसेल तर त्या थेरपी मागे काम करायला लागलो. आणि त्यात माझे स्वतःचे पण अनुभव आहेत की जेव्हा मी भारतात परत यायचं ठरवलं तेव्हा 2010 साली मला माझी मुलगी झाली आणि ती एवढी 6 आठवड्याची होती. मी पहिल्यांदा जेव्हा तिला हिंदुस्थानात घेऊन आले, त्यामुळे एवढ्या छोट्या मुलाला मी इकडे आणायची, माझ्या बरोबर 3 महिने राहायची. हॉस्पिटलचं सेटअप कसं हे अमेरिकनाइज करायचं त्याच्यासाठी कष्ट घ्यायची दिवसभर आणि 3 महिन्यांनी परत अमेरिकेत जाऊन परत प्रॅक्टिस करायची. अच्छा. तर ही इंटरनॅशनल प्रॅक्टिस करताना, एवढं लहान मुलाला घेऊन प्रवास करताना मी एक्स्ट्रा एनर्जी
कशी करून मला ही 2 देशात प्रॅक्टिस करायची ताकद किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर ताकद भरून येऊन हे सगळं करण्याची शक्ती कुठून आणू? तर ह्या विचारात मी असताना ऍक्च्युली 2012 साली मी एक इंडियनच ट्रेनर आहे न्यूजर्सी मध्ये. अच्छा. I met her for the first time and she started training me on expansion systems. So मग माझ्या असं लक्षात आलं की जर शरीराची अलाइनमेंट केली, जशी आपण गाडीच्या अलाइनमेंटचा विचार करतो तशी शरीराची जर अलाइनमेंट केली तर त्यामध्ये उद्भवणारी जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ती कुणाला नकोय. अगदी उद्या जाऊन तुम्हाला जरी योग साधना जरी करायची असेल तरी शरीराची अलाइनमेंट, योग साधना करायची असेल, कुठल्याही प्रकारचं काम करायचं असेल, जॉब असो, शिक्षण असो, त्या सगळ्यासाठी ही एनर्जी अतिशय महत्वाची आहे. कशी एनर्जी? तर मला आय एम व्हेरी प्राऊड टू बी इंडियन अँड आय एम व्हेरी प्राऊड टू बी मराठी. की एक आई, एक हाऊसवाईफ आपलं घर चालवण्यासाठी जे प्रयत्न करते तर ते तिने नुसतं तिची मानसिक एनर्जी नसून कधी कधी काय होतं की इतका थकवा येतो, आपण दमून जातो. तर द टेंडन्सी की तुम्ही ते काम करत राहता कारण तुमच्याकडे तुमचं एज बरोबर असतं फॅक्टर किंवा मनाची ताकद बरोबर असते, पण यू आर रिअली ड्रॅगिंग युअर बॉडी. म्हणजे ते पाठीवर लटकून जे आपण असं पोतं वाहतो तसं बॉडी साथ देत नाही. तर तसं जर काही झालं तर त्याला फार सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे की जशी आपण गाडीची 4 चाकं बॅलन्स करून घेतो, जशी आपण गाडीची 4 चाकं अलाइन करून घेतो, त्याच जोरावरती आपण बॉडी पण बॅलन्स केली पाहिजे आणि आपण बॉडी पण अलाइन केली पाहिजे. आणि हा विचार मी पहिल्यांदाच ऐकला आणि तुमच्या मार्फत तो ऐकलाय, त्यामुळे मला खूप आनंद होतोय मॅडम. पण मला विचारायचं आहे की माझ्या बॉडीचा तोल बरोबर आहे किंवा माझी बॉडी बॅलन्स्ड आहे हे मी घर बसल्या कसं ठरवायचं? म्हणजे कधी असं ठरवायचं की मला तुमच्याकडे यायचंय आणि माझा बॉडीचा थोडासा तोल गेलाय, हे मी कसं ठरवायचं? त्याला एक फार सोपी टेस्ट आहे आणि ती म्हणजे 3च गोष्टी आहेत जी शरीराचा बॅलन्स सांभाळायला मदत करतात. एक म्हणजे अंतःकरणामधली बॅलन्स सिस्टीम, दुसरे म्हणजे डोळे आणि तिसरे म्हणजे पायातली संवेदना आणि पायातली ताकद. तो पहिल्यांदा दोन्ही पाय जुळवून, लांब नाही बरं का, दोन्ही पाय जुळवून, आणि चितळे हॉस्पिटलच्या वेबसाईटवरती हा मी स्वतः व्हिडिओ केलाय. दोन्ही पाय जुळवून उभे राहावे आणि मग हात पुढे घ्यावे. ह्या स्थितीत उभे राहिल्यानंतर, म्हणजे थोडक्यात आपण पाय चॅलेंज करतोय असं म्हणूया. ह्या स्थितीत उभं राहिल्यानंतर ऑल यू हॅव टू डू इज डोळे मिटावे. अच्छा. डोळे मिटल्यानंतर तो आधी पाय जुळवून उभे राहायचं आणि मग नंतर फक्त डोळे मिटायचे. डोळे मिटल्यानंतर 1 मिनिटं तुम्हाला त्याच स्थितीत कुठलीही प्रकारची डुगडुग न होता, म्हणजे स्वेईंग न होता उभं राहता आलं पाहिजे. आणि ते जर उभं राहता आलं नाही किंवा इफ यू आर यंगर, मग पायाखाली उशी घ्यावी, म्हणजे पायाला अजून चॅलेंज करावं आणि डोळे मिटून 1 मिनिटं उभं राहण्याचा प्रयत्न करावा. किंवा पुढे जाऊन अगदीच तुमचा बॅलन्स त्याहून तिथेही स्वेईंग नाही झालं तर मग अल्टिमेट टेस्ट इज एका पायावर उभं राहावं आणि डोळे मिटावे. आणि ह्या स्थितीत सुद्धा आयडियली तुमचा बॅलन्स जाता कामा नये. आणि तो जर जात असेल तर बॅलन्सचा दोष नक्की आहे आणि हा बॅलन्स थेरपीने पूर्ण बरा होऊ शकतो. हा, म्हणजे जर आपण मंडळी आपण जर डगमगलो तर आपण नक्की ठरवावं की आपल्याला मदतीची गरज आहे. त्यांचा वेबसाईट ॲड्रेसही मी वरती देईन, त्याच्यावरती जाऊन तुम्ही हा एक्सरसाइज चेक करू शकता. पण मंडळी आजच्या आज हा एक्सरसाइज चेक करा, आपल्या फायद्याचं आहे ते. मॅडम तुम्ही आत्ताच म्हणालात की अंतःकरण महत्त्वाची भूमिका बजावतो. मग ही अंतःकरणाची सिस्टीम जागृत ठेवण्यासाठी किंवा इंटॅक्ट ठेवण्यासाठी आधीपासून काही करायचं का आपण? मला असं वाटतं, कारण आय हॅव सीन मेनी पेशंट्स, म्हणजे व्हर्टिगोचे पेशंट बघताना असं कळलं की ह्याच्यात आम्ही ऍथलीट्स बघितले जे रोज बॅडमिंटन खेळतात, पण अनफॉर्च्युनेटली फक्त बॅलन्स गेल्यामुळे कोर्टवर पडायला झालंय आणि फ्रॅक्चर झालंय. अशा केसेस बघितल्या. टिमरच्या केसेस बघितल्या
जेणेकरून बॅलन्स गेल्यामुळे बाथरूम मध्ये तोल जाऊन पडून मग फ्रॅक्चर उद्भवलंय. पण अगेन द रूट कॉज कम्स डाऊन टू बॅलन्स. सो बॅलन्स सिस्टीमचं न वाट बघता पहिल्यांदाच ऍक्टिव्हेशन केलं, कारण कानामधली बॅलन्स सिस्टीम जी आहे, जसा कान आवाज आला की खुट्ट आपल्याला सतर्क करतो, कुठेही आवाज 360 डिग्री मध्ये आला, तसंच कान जवळजवळ 90 ते 100 सिग्नल प्रत्येक मिली सेकंदाला बॉडीच्या पोझिशन बद्दल मेंदूला पाठवतो. अच्छा, खूप काम चालू आहे म्हणजे त्याचं. खूप काम चालू आहे. आणि ही सिस्टीम मेंदूच्या सर्वात जवळ बसलेली आहे. म्हणजे मेंदूमध्ये आणि कानामध्ये साधारण मला वाटतं 1-1.5 सेंटीमीटरच अंतर असेल. अच्छा. या उपकरणाच्या बॅलन्स. दिस इज द फास्टेस्ट सिस्टीम रिपोर्टिंग फास्टेस्ट, क्लोजेस्ट अँड व्हेरी मच रिलायबल सिस्टीम. की सहसा त्याला बाहेरनं ह्या प्रोटेक्टेड सिस्टीम आहे, म्हणजे ती स्कलच्या आत वसलेली आहे आणि असा काही मेजर इंजुरी झाल्याशिवाय ह्याला धक्का लागत नाही. अच्छा. मग अशी ही सिस्टीम आपण काय व्यायाम करताना आयडियली सांगू का, आय वॉज ब्लेस्ड की मी आज इथे जे उभी आहे ते त्या इंडियन ट्रेनरमुळे आणि पुढे जाऊन मला एक इटालियन ट्रेनर मिळाला. बरं. तर आयडियली आमच्या वर्कआउट्समध्ये किंवा माझ्या वर्कआउटमध्ये आम्ही बॅलन्सचा व्यायाम इन्क्लूड करायचोच. अच्छा. तो नुसतं आज मी फिरून आलो आणि मी 1 तास किंवा अर्धा तास अमके माईल आणि तमके माईल चालून आज व्यायामाचा आनंद मिळवला, पण त्या चालण्यानी तुमच्या बॉडी अलाइनमेंट झाली का, तुमच्या बॉडीच्या बॅलन्स सुधारण्याचा तुम्ही व्यायाम केला का, हा विचार करायलाच पाहिजे. एक्सलंट थिंग वुड बी की तुमच्या डेली रुटीन मध्ये ह्या कानाची बॅलन्स सिस्टीम ऍक्टिव्हेट केलीच पाहिजे. आणि त्याचे व्यायाम जर केले तर तुमचा बॅलन्स शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत इंटॅक्ट राहील आणि त्याचे अनेक फायदे आहेत. ही कल्पना खरं तर माझ्यासाठी नवीन आहे आणि मी प्रथमच ऐकते. हे अनेकांना अशीच नवीनच कल्पना असेल. पण मंडळी, तुम्ही नक्की ह्याच्यावरती काम करायला पाहिजे. तुम्ही आजच तुमचा तोल बघा आहे की नाही बरोबर, आणि त्याच्या पुढचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. मॅम, पाठीचा मणकाही खूप महत्वाचा असतो, पण आज अनेकांना मणक्याचे खूप विकार आढळतात. त्यासाठी काय करायचं? 1-2 मिनिटं मी फक्त माझा स्क्रीन शेअर करते आणि इथे मी काही स्लाइड्स तयार केल्या आहेत. तर त्या स्लाइड्सवरनं एक सोपा कन्सेप्ट समजावून सांगते. आपल्या योगासनामध्ये किंवा योग कुंडलीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर मणक्याला खूप महत्व आहे. कुंडलिनी योगामध्ये सुद्धा द मेन कॉन्सेप्ट इज द एनर्जी फ्लोज थ्रू द स्पाइन. जी एनर्जी मणक्यामधनं, सो एव्हरीबडी हॅज टू थिंक की माझा बॅलन्स इंटॅक्ट राहण्यासाठी माझ्या पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत, निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत. का तर जसं आपण मगाशी म्हटलं की दीज आर द 3 सिस्टीम्स, की एक म्हणजे डोळे, दुसरं म्हणजे कान, म्हणजे पायातल्या संवेदना, आणि चौथा सर्कल मी इथे जो काढलाय तो म्हणजे आपली मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम. अच्छा. म्हणजे आपले मसल्स जे आपले स्पाइन अलाइनमेंट मध्ये धरून ठेवतात किंवा आपले जॉईंट्स अलाइनमेंट मध्ये धरून ठेवतात. आणि मला असं वाटतं की विशेषतः इंडियन विमेन मध्ये हे मसल स्ट्रेंथनिंग अवेलेबलच नाही. आणि त्याचा लाभ जर झाला, म्हणजे एस्पेशली आता आय हॅड 2 प्रेग्नन्सीज आणि पोस्ट प्रेग्नन्सी, मला जर कोणी हे व्यायाम शिकवले नसते तर मी आता जे काम करते हे करूच शकले नसते. बरोबर. And I was very lucky to have these international trainers to train my body. So physically my body could withstand all the pressures and all the travel and all the work, and I could do my work with lot of dedication. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून ही थेरपी आणि ही ट्रीटमेंट सामान्यातल्या सामान्य माणसाला, कॉमनेस्ट पर्सनला सुद्धा अवेलेबल होईल. नक्कीच. त्यासाठी पुढे जाऊन, आणि दिस स्लाइड इज जस्ट शोईंग व्हॉट आय टोल्ड यू अ मिनिट अगो, की एका पायावर उभं राहून सुद्धा आणि डोळे मिटून सुद्धा आयडियली बॅलन्स जायला नाही पाहिजे. ही शेवटची त्याच्यातली स्टेप आहे. तो आता आपण मणक्याकडे वळूया. ते समजण्यासाठी एक खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे
मणका आपल्याला माहितीये की मेंदूचे सिग्नल, इथे जर मेंदू आपण म्हटला तर ते मेंदूचे सिग्नल सगळ्या मणक्यांद्वारा, मणक्यांमध्ये ज्या नसा निघतात, हाताला निघतात, तशाच पोटाला निघतात, पायाला निघतात, तर हे सगळ्या सिग्नल्स आपण म्हणूया मेंदूचे, हा मणका की स्पायनल कॉर्ड मधनं ते सगळे सिग्नल्स उरलेल्या शरीराला प्रोव्हाइड करतो. हो. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे जे पॅरास्पायनल मसल्स आहेत, म्हणजे हा जर मणका असेल तर त्या मणक्याच्या लगतचे जे मसल्स आहेत, मानेतले आहेत किंवा वरच्या पाठीतल्या मणक्याच्या लगत जे मसल्स आहेत किंवा कमरेचे जे मसल्स आहेत, हे मसल्स जर स्ट्रॉंग केले नाहीत, हे मसल्स जर स्ट्रेंथन केले नाहीत आणि ते नुसतं चालून फिरून रेग्युलर व्यायाम करून ते कधीच स्ट्रॉंग होत नाही. दॅट नीड्स स्पेशल एक्सरसाइजेस अँड दॅट नीड्स क्वालिटी एक्सरसाइजेस. प्रत्येक गोष्टीत क्वांटिटी नाही, क्वालिटीच महत्वाची आहे. तो अर्धा तास जिमला जाऊन आलो, 1 तास जिमला जाऊन आलो, इफ यू हॅव अ ट्रेनर टू ट्रेन दीज मसल्स, वेल अँड गुड. पण नाहीतर नुसतंच कार्डिओ एक्सरसाइज करून हे मसल्स ट्रेन झालेच नाहीत किंवा नुसतंच वेट ट्रेनिंग करून हे मसल्स ट्रेन झालेच नाहीत, तर काय होईल की हे स्नायू वर्षानुवर्षाच्या कामामुळे थकत जातील. खरंय. कारण त्यांच्यासाठी तुम्ही काहीच प्रयत्न करत नाही आहात एक्स्ट्रा त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी, आणि हे स्नायू थकत गेले की ह्यामध्ये ट्रिगर पॉइंट्स तयार होतात. अच्छा. आणि ते ट्रिगर पॉइंट म्हणजे काय की हे स्नायू अनएरोबिकली म्हणजे विना ऑक्सिजनचे काम करायला लागतात. कारण अशा पोझिशन मध्ये आपण जेव्हा आपली बॉडी हाकतो तेव्हा ती काय चांगल्या पद्धतीतच वापरतो असं नाहीये. ओके. ती जर चांगली पोश्चर मध्ये मेंटेन केली नाही तर ह्या मसल्स मध्ये स्पाझम निर्माण होतो. स्पाझम निर्माण झाल्यामुळे इथे ट्रिगर पॉइंट्स तयार होतात. ट्रिगर पॉइंट्स तयार झाल्यामुळे हा मसल त्याचं काम करण्याचं, म्हणजे नुसतं आपण हेडचं जर वेट घेतलं तर हेड इज व्हेरी हेवी. ह्या मसल्सनी, मानेच्या लगतच्या मसल्सनी जर त्यांचं काम केलं नाही तर मणका ते वजन घ्यायला लागतो. आणि एकदा मणक्यानी ते वजन घ्यायला लागलं की काय होतं सांगतो. आता आपल्या 2 मणक्यांच्या मध्ये अशा प्रकारची पुरीसारखी डिस्क असते. ओके. आणि इथे आपण बघतोय की ही डिस्क नॉर्मल डिस्क म्हणून दिली आहे. जर मणका आपला स्नायू सोडून मणकाच हे वजन घ्यायला लागला, शरीराचं, तुमचं चालताना, तुमच्या डोक्याचं सगळंच, तर काय होतंय बघा, ह्या 2 मणके जर चेपले गेले तर तीच डिस्क चेपली जाते आणि त्याला डिजनरेशन असं म्हणतो, डिजनरेटिव्ह डिस्क. इट इज नथिंग बट स्पॉन्डिलायटिस, बिगिनिंग ऑफ स्पॉन्डिलायटिस. आता हीच डिस्क अजून चेपली गेली तर ती बाहेर यायला लागते, म्हणजे याला म्हणायचं बल्जिंग डिस्क. अच्छा. आणि हीच डिस्क अजून चेपली गेली तर ती लिटरली बाहेर येते, पण ती बाहेर येऊन आपल्याला परवडायचं नाही तसं, कारण इथेच तुमचा स्पायनल कॉर्ड वसलेला असतो. स्पायनल कॉर्ड जिथे वसलेला आहे तिथे या डिस्कनी जर प्रेशर दिलं तर सगळ्या नर्व्स ज्या हाताला पायाला सप्लाय करतात त्या दबल्या जातात, हातापायाला मुंग्या यायला सुरुवात होते. आणि हे फक्त स्पायनल कॉर्ड, तुमचा स्पायनल कॉलम अलाइनमेंट मध्ये नाही, अलाइन्ड नाही, या एवढ्याच कारणासाठी मग यू आर पुट फोर्थ टू, पाठीचं ऑपरेशन झालंय, हे अनेक वेळा आपण ऐकतो की स्पाइन सर्जरी झाली आहे. तिथे काय केलं जातं बेसिकली की ती जी डिस्क बाहेर आली आहे ती कट केली जाते. पण त्याच्यापेक्षा सोपा उपाय मला काय वाटतोय की ज्यांनी प्रत्येकाने विचार केला पाहिजे की स्पाइन आपलं कधी कोलॅप्स झालेलं नाही पाहिजे. ते कायम चांगल्या परिस्थितीत हवं. तसंच चांगल्या परिस्थितीत हवं की स्पाइन शुड ऑलवेज बी टॉल. कंप्रेस्ड स्पाइननी काय होतं तर ही जी डिस्क आहे डोनट सारखी, पुरी सारखी, ती चेपली गेल्यामुळे इथे सबस्टन्स पी म्हणजे पेन नावाचा सबस्टन्स पी बॉडी तयार करते. आणि तो सबस्टन्स पी रिलीज झाला की तुम्हाला मानदुखी, पाठदुखी हा सगळा प्रकार सुरू होतो. अरे रे.
मग किती सोपं आहे की या मणक्याला फक्त जो चेपला गेलाय त्याला स्नायूंनी ओपन करून तो तसाच टॉल कसा राहील हे करण्यासाठी आम्ही स्पेशलाइज व्यायाम डिझाईन केले आणि जवळजवळ आता 2012 नंतर मी तो ह्या सिस्टीम्स शिकत गेले. जेव्हा जेव्हा मी अमेरिकेत जायची तेव्हा एक सेकंदही तिथे वाया घालवला नाही. ENT शिकल्यानंतर मी या बाकीच्या गोष्टी शिकत गेले. सो व्हॉट आर दीज एक्सपान्शन सिस्टीम्स त्या आपण एक 2 मिनिटं बघूया की पहिली एक्सपान्शन सिस्टीम जी बऱ्यापैकी फेमस आहे आणि जोसेफ पिलाटेसनी ती सुरू केली कॅलिफोर्नियामध्ये इज दिस रिफॉर्मर आणि या सगळ्या एक्सपान्शन सिस्टीम्स मी हिंदुस्थानात घेऊन आली आहे. अच्छा. पण ह्या बेसिकली एक्सपान्शन सिस्टीम्स आहेत त्या कुणाला आता अवेलेबल आहेत तर त्या हॉलिवूड मधल्या लोकांना अवेलेबल आहेत, त्या बॉलिवूड मधल्या लोकांना अवेलेबल आहेत. पण मला कायम वाटायचं की मी कॉमन मॅनला ही टेक्निक्स आणि हे क्वालिटी एक्सरसाइजेस कसे प्रोव्हाइड करू शकेल. सो व्हर्टिगो सेंटर काढल्यानंतर मग पेशंट्स खूप हजारो पेशंट्स बघून झाल्यानंतर मला कळलं की बॅलन्स किती गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे प्रिन्सिपल्स वापरून ह्या एक्सपान्शन सिस्टीम्सचे प्रिन्सिपल्स वापरून स्पेशलाइज्ड एक्सरसाइजेस डिझाईन केले जेणेकरून मणका टॉल राहील, हातापायाच्या नर्व्ह चेपणार नाहीत. सो ही एक एक्सपान्शन सिस्टीम आहे ती ऍक्च्युली तुमची बेस ऑफ टो म्हणजे अगदी पायाच्या टो पासनं पार कमरेपर्यंत तुमची सिस्टीम अलाइन करते. अँड द नेक्स्ट सिस्टीम इज कॉल्ड जायरोटॉनिक आणि हा टॉवर पण मी एक्सटेन्सिव्हली 4-5 वर्ष ह्याचं ट्रेनिंग घेतलं आणि आता प्रत्येक जण म्हणजे कोणाकडे हा टॉवर आहे तर रॉजर फेडररकडे आहे. अँड इफ यू हॅव सीन फेडरर तर फेडरर टॉक्स अबाउट की का तो इतकं टेनिस खेळू शकला 34 वर्ष आणि 35 वर्ष एवढं स्ट्रेनस गेम का कॉम्पिटेटिव्ह गेम खेळू शकला. तर द क्रेडिट गोज टू ऑल दीज सिस्टम. आणि आय एम कम्प्लिटली अवेअर की कॉमन मॅन वुड नॉट बी एबल टू बाय दीज सिस्टम्स. कारण एक्सपान्शन सिस्टीम्सचं प्रिन्सिपल काय आहे की लाईफ इज एक्सप्रेशन ऑफ एनर्जी ऍट एव्हरी जॉईंट. तुमच्या शरीरामध्ये आज एवढी एनर्जी आहे की सपोज आपण धरलं की शोल्डर जॉईंट तर तो शोल्डर जॉईंट त्याची कपॅसिटी काय आहे की तो शोल्डर जॉईंट 360 डिग्रीज मध्ये हलतो. त्या शोल्डर जॉईंट स्टेबल ठेवायला किंवा त्याची रेंज ऑफ मोशन आम्ही म्हणतो इंटॅक्ट ठेवायला इतके बारीक 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 मसल्स इन्व्हॉल्ड आहेत. हे बारीक मसल्स तुमचे रेग्युलर व्यायाम करून कधीच ऍक्टिव्हेट करता येत नाही. सो इफ यू वॉन्ट टू रिअली एक्सप्रेस दिस एनर्जी थ्रू एव्हरी जॉईंट देन यू हॅव टू कन्सिडर स्ट्रेंथनिंग ऑफ ऑल दोज स्मॉल मसल्स. आता लक्षात घ्या की जिम मध्ये फक्त आपण बायसेप्सचा व्यायाम करतो किंवा ट्रायसेप्सचा व्यायाम करतो बरोबर. पण आर्म मध्ये आणि शोल्डर मध्ये फक्त बायसेप्स ट्रायसेप्स नाही आहेत. असे अनेक इनॅक्टिव्ह मसल्स आहेत म्हणजे रोजच्या कामामध्ये आपण हा वापरतोच बायसेप्स. तर त्याच्यातलं कन्सेप्ट असा आहे आय थिंक आय कॅन बेटर एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट इफ वी कन्सिडर नी जॉईंट. कारण नी जॉईंट मध्ये एकाच डायरेक्शन मध्ये मुवमेंट आहे. राईट. तो आता आपण चालताना नेहमी असेच चालतो करेक्ट. तो सरळ आपण त्या साईडवेज चालत नाही. पण आपण मांडीतले मसल बघितले तर ते कसे येतात की पुढचा मसल म्हणजे क्वाड्रिसेप्स, मागचा मसल म्हणजे हॅमस्ट्रिंग आणि मग मांडीच्या आतला मसल आणि मांडीच्या बाहेरचा मसल. रेग्युलर वॉक मध्ये तुमच्या मांडीतला पुढचा मसल आणि पाठचा मसल तो ट्रेन झालेलाच आहे, तो तुम्ही वापरताच आहात. मग तोच अजून बर्न करण्यात काय पॉइंट आहे. बरोबर. तो नी जॉईंट कधी बॅलन्स होऊ शकेल जर तुम्ही मांडीतल्या आतला मसल आणि बाहेरचा मसल पण तेवढाच ट्रेन केलात तर मी म्हणेन की सगळा जॉईंट बॅलन्स होईल. हे जे नॉर्मली ऍक्टिव्ह मसल्स नाही आहेत जे रेग्युलर मुवमेंट मध्ये ऍक्टिव्हेट होत नाहीत असे जे इनऍक्टिव्ह मसल्स आहेत त्या इनऍक्टिव्ह मसल्सचं ट्रेनिंग करायला हे सिस्टम्स काम करतात. आणि ते इनऍक्टिव्ह मसल्स जर तुम्ही ऍक्टिव्हेट केले अलॉंग विथ युअर बॅलन्स सिस्टम इन द इनर इयर
तर मग सगळाच जॉईंट मोकळा होतो, स्पाइन टॉल होतो, नी जॉईंट मोकळा होतो, शोल्डर जॉईंट मोकळा होतो, आणि अजून काय पाहिजे, यू आर पेन फ्री. रिअली? तो सकाळी उठल्यावरती आय डू अ सिम्पल टेस्ट. पहिल्यांदा डोळे उघडल्यावरती तुम्ही स्वतःच्या बॉडीचं असेसमेंट करावं की आज मला पेन कुठे होत आहे. आज मला शोल्डर मध्ये पेन होत आहे का, मला लोअर बॅक मध्ये होत आहे का, मला गुडघ्यात होत आहे. बॉडी ही तुमच्याशी बोलतेच. बॉडी हे इतकं अमेझिंग, ह्युमन बॉडी सारखं मशीन, आज देर इज नो मशीन लाईक अ ह्युमन बॉडी ऑन प्लॅनेट अर्थ. बट यू हॅव टू अंडरस्टँड दिस मशीन. बॉडी ही सिग्नल देतेच. अगदी. बॉडीने जर पेन सिग्नल दिला, आता लेट्स से की मिड बॅक मध्ये मला पेन सिग्नल दिला, तर द सोल्युशन इज नॉट टू टेक अ कॉम्बिफ्लाम टू किल दॅट पेन. दॅट इज नॉट व्हॉट आय वुड डू. द सोल्युशन वुड बी की मला मिड बॅक पेन झालंय म्हणजे सबस्टन्स पी रिलीज झालाय, म्हणजे तिथे थोडंसं इन्फ्लमेशन झालंय, म्हणजे तिथे ट्रिगर झालाय. बरोबर. आणि तो कायमस्वरूपी मोकळा करून टाकायला असेच व्यायाम करायला लागतात की ते व्यायाम तिथे ब्लड सप्लाय प्रोव्हाइड करतील त्या मसलला, नर्व्ह सप्लाय प्रोव्हाइड करतील, ऑक्सिजन प्रोव्हाइड करतील. आणि मग तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही प्रोटीन्सचा पण विचार करायला पाहिजे, कारण अमिनो ऍसिड्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ द मसल. नक्कीच. तो हे सगळं गृहीत धरून मग कॉमन मॅन साठी नंतर जेव्हा माझ्या सगळ्या सिस्टीम्सचं ट्रेनिंग करून झालं अनेक वर्ष, 4, 5, 6, 7, 8 वर्ष, तेव्हा ठरवलं की नाव आय वुड डिझाईन कॉमन एक्सरसाइजेस दॅट एव्हरीबडी कुड डू ॲट होम. तुमच्या व्यायामातला काही वेळ हा तुमच्या बॅलन्सच्या एक्सरसाइजेस साठी वाचवून ठेवा, आणि ते कसे करायचे आणि केव्हा करायचे त्याला आम्ही नक्की मदत करू शकतो. क्या बात आहे मॅम, खूप इंटरेस्टिंग आहे हे, ऐकत बसावं असं वाटतंय आणि खूप अधिक माहिती घ्यायची ह्याच्यावरनं आणि मला शिकायचं पण आहे तुमच्याकडून. मला विचारायचं आहे की आता सध्या काय झालंय, कष्टाच्या कामाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत, म्हणजे मशिनरी आहे, आपल्याला माणसं पण मिळतात, नंतर खेळाची मैदानं विशेष नाही आहेत, शाळेचा अभ्यास खूप वाढलाय, त्यामुळे लहानपणापासूनच मुलं टी व्ही समोर बसणे, मोबाईलवर खेळणे. तर ह्यामुळे पुढच्या पिढीच्या समोर काय आव्हानं आहेत या सगळ्या विषयावर? ऍब्सोल्युटली. सो हा खूप महत्वाचा भाग आहे की आयुष्य म्हणजे काय, लाईफ इज अबाउट मुवमेंट. राईट. आपल्या शरीराची मुवमेंट झाली नाही तर ज्या प्रकारे मगाशी मी जसं म्हटलं की यू शुड ट्राय टू ओपन अप युअर जॉईंट अँड स्पाइन अँड रिलीज दॅट एनर्जी, तर आपण मुवमेंट पासनं लांब जायला लागलो. आणि हे जर जॉईंट्स आणि मणके आणि सगळं आखडायला लागलं तर यू आर मिस्टेकन. दॅट लाईफ इज अबाउट द एनर्जी एक्सप्रेस्ड इन दीज जॉईंट्स. जेव्हा तुम्ही एनर्जी एक्सप्रेस करता तेव्हा तुमच्यातलं काय जर जाज्वल्य किंवा जी खरं लाईफ आहे दॅट कम्स आउट. बट when you are away from that movement, it's like a closed flower, and that's the definition of death for me. So you have to open up yourself. येस येस, मुवमेंट शिवाय आयुष्य नाही. प्रत्येकाने आपल्या वाटणीचं मुवमेंट केलं पाहिजे, लहान मुलांना खेळायला नेलं पाहिजे. अनेक वर्षापर्यंत आपण स्वतः काम करून ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे असं मॅमनी सांगितलं आहे आपल्याला. मॅम, शरीराचा तोल म्हणजे बॉडी बॅलन्स, याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत सगळ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे, पण कुठल्या परिस्थितीत ती जास्त घ्यायला हवी? आता मी म्हणेन की आपलं जसं वय वाढतंय त्यांनी एस्पेशली वयस्कर लोकांनी तर ह्याचा विचार केलाच पाहिजे की तो गरीब असो श्रीमंत असो कुणालाच हांतरून पकडायला आवडणार नाही. नक्कीच नाही आवडणार. इंडिपेंडेंट राहायचं असेल तर तुम्ही बॅलन्स थेरपी घ्यायलाच पाहिजे. हे नंबर 1. नंबर 2 म्हणजे डायबेटिक्स मध्ये ज्यांना मधुमेह आहे त्यांनी बॅलन्स बद्दल अतिशय सतर्क राहिलं पाहिजे. कारण असं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की डोळे, पाय आणि कान
3 गोष्टी बॅलन्स करण्यासाठी मदत करतात. मधुमेहामध्ये काय होतं, तर पायातल्या संवेदना न्यूरोपॅथीमध्ये कमी कमी व्हायला लागतात. तसंच डोळ्यातला इनपुट रेटायनोपॅथीमध्ये कमी कमी व्हायला लागतो करेक्ट. आणि मग सगळा भार त्या कानातल्या बॅलन्स सिस्टीमवर बसतो. पण आता आयुष्यभर तुम्ही त्या बॅलन्स सिस्टीमला ऍक्टिव्हेटच केलं नसेल, ती झोपून राहिलीये. जसं मी मगाशी म्हटलं की एखादा अवयव तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करणं किंवा त्याला जागृत करणं, तर मधुमेहामध्ये कानाच्या बॅलन्स सिस्टीमला जागरूक करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तुमचा बरोबर. बॅलन्स इंटॅक्ट राहील शेवटपर्यंत. खरंच खूप महत्त्वाचं आहे. जे डायबेटिक लोक हे ऐकत असतील त्यांनी जरूर ह्या मार्गदर्शनाचा फायदा घेतला पाहिजे. मॅम, जर मला आज लक्षात आलं की माझा तोल कमी आहे किंवा गेलाय थोडासा, तर तो परत मिळवता येईल? येतो हो हो. आणि एज इज नॉट अ फॅक्टर फॉर कुठल्याही वयामध्ये? कुठल्याही वयामध्ये. आणि त्याची आता इतके हजारो पेशंट बघितल्यानंतर मी त्याचा इम्प्रुव्हमेंटचा रेट देखील सांगते की तुम्ही एकदा बॅलन्स थेरपी सुरू जर केली अप्रोप्रिएट एक्सरसाइजेस करून, आणि मग आम्ही नुसताच एक्सरसाइज करत नाही, कारण त्याच्याबरोबर तुम्ही न्यूट्रिशन काय घ्यायला पाहिजे, प्रोटीन्स कसे घ्यायला पाहिजे, तुम्ही कुठले व्यायाम करायला पाहिजे, ट्रिगर्स जर असतील तर ते कसे सोडवून घ्यायचे त्याच्यासाठी मदत करतो. आणि मग शेवटचं म्हणजे एकदा काय बॅलन्स थेरपी प्रॉपर सुरू केली की काय होतं, तर एक साधारण प्रत्येक 2 आठवड्यांनी यू विल नोटिस की 15 ते 20% बॅलन्स सुधारलाय. क्या बात. तर तुम्ही फक्त ही ट्रीटमेंट बॅलन्स थेरपी जर 8 ते 10 आठवडे फक्त जरी केलीत, तरी तुमच्या लक्षात येईल की मला आधी पाय चिकटवून डोळे मिटून 1 मिनिटभर राहता येत नव्हतं, पण आता मला इझिली राहता येतं. सो एव्हरीबडी कॅन जस्ट डू सेल्फ असेसमेंट. याला काय कुठल्या टेस्टची आणि कॉम्प्लिकेटेड वर्कअपची गरज नाहीये. बरोबर. मला सांगा, वयाचा आणि बॅलन्सचा काय संबंध आहे? म्हणजे लहान वयात बॅलन्स 100% असतोच, म्हातार वयात तो जातो, तिकडे लक्ष देऊ नका, जाऊ दे झोक, असं काही म्हणायचं का? असं अजिबात नाही. तुमचं वय वाढलं म्हणजे तुमचा बॅलन्स आता असाच आहे, आता वय वाढलंय, आता डुगडुग होणारच. जनरली असं म्हणतात लोक की आता वय झालंय ना म्हणून ह्यांचे झोक जातात, अशा प्रकारचं घरातल्या सिनियर लोकांबद्दल बोललेलं ऐकलंय मी. म्हणजे सायंटिफिकली एज इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॅलन्स. अच्छा. काही एक संबंध नाही. म्हणजे वय जास्त असलं तरी तुम्ही हे व्यायाम करून आपलं ते परत मिळवू शकता बॅलन्स. हो. ही खूपच आनंदाची बातमी आहे. इतके साधे आणि इतके सोपे आहेत की ते कुणालाही जमू शकतात. हे असेच डिझाईन केले. क्या बात. खूप आशादायक परिस्थिती आहे. माझ्या इटालियन ट्रेनरनी पण आता तू विनया जाऊन तुझ्या पेशंट्सना पण हे शिकवू शकते, त्याच्यासाठी स्पेशल कष्ट घेतलेले आहेत. मी जेव्हा भारतात परत यायचं ठरवलं तर हा माझा सक्सेस नाहीच आहे, मी त्याला कधी विसरू शकत नाही. ही हॅड नो ड्युटी. मी जर त्याच्याकडे गेले की मला व्यायाम शिकव, तो आता मला सांगतो की तुझ्याकडे इक्विपमेंट नसताना अशा प्रकारचा व्यायाम तुम्ही पेशंटला शिकवा, अँड दॅट विल हेल्प हिज बॅलन्स. नाही, पण चांगल्या कामाला खूप जणांचे हात असतात आणि ते काम तुम्ही पुढे नेताय, याबद्दल तुमचं अभिनंदन. मॅम, तुम्हाला माहिती आहे की भारतीय स्त्रियांमध्ये आज घरोघरी मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी वाढत आहे. ते ह्याचा बॉडी अलाइनमेंटशी किंवा बॉडी बॅलन्सशी कसा संबंध आहे? त्याचा बॉडी बॅलन्सशी डायरेक्टली संबंध आहे. आणि त्याचं सोपं आणि सरळ उदाहरण म्हणजे तुम्ही गाडीची 4 चाकं जर आहेत आणि ती तुमची गाडीची 4 चाकं तुम्ही बॅलन्सिंग करून घेतली नाही, त्याचं व्हील बॅलन्सिंग केलं नाही आणि तशीच ती गाडी पळवली, तर ती खुडखुड करणार नाही का? अगदीच तसाच प्रकार. त्यामुळे लेफ्ट आणि राईट सुद्धा, मी जेव्हा हे एक्सपान्जन सिस्टम्स पहिल्यांदा हा स्पेशल प्रकारचा व्यायाम करायला लागले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लेफ्ट आणि राईट पण माझी अलाइन्ड नाही. हे पण माझ्या सिस्टीम मध्ये भेद होता आणि मला ते कळत गेलं. त्याच प्रकारे माझी काही बॉडी परफेक्टली बॅलन्स नव्हती इवन आफ्टर माय फर्स्ट प्रेग्नन्सी, कारण एव्हरी वुमन गोज थ्रू इट रिअली. पण आता मी काय करीन, गिव्हन अ सिच्युएशन, मी प्रेग्नन्सीच्या आधीच हे पॅरास्पायनल मसल स्ट्रॉंग करून ठेवीन. त्याचं कारण का, की म्हणजे जेव्हा एखादी महिला किंवा वेन यू आर कॅरिंग द बेबी इन युअर स्टमक,
बेबी कॅरी करताना प्रचंड अमाऊंट ऑफ प्रेशर त्या स्पाईनवर पडतं. नक्कीच. त्याची जर पूर्वतयारी आधीच करून घेतली तर बॅक पेन होणारच नाही डिलिव्हरी नंतर. नक्कीच. नक्कीच. त्याचप्रमाणे जर तुमची बॉडी अलाइन्ड असेल आणि बॅलन्स्ड असेल तर ती खुडखुड करणारच नाही. मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी हे कधी होणारच नाही. तो अजून एक फायदा सांगते की मसल स्ट्रेंथनिंग आणि बॉडी अलाइनमेंट आणि बॉडी बॅलन्स जर आपला स्ट्रॉंग केला तर माझी आई हाऊसवाईफ आहे. मी 3 जण होतो. तर सकाळी उठल्यापासून प्रत्येकाला ब्रेकफास्ट, लंच, डिनर करणे आणि सर्व इतर घरातली कामं करणे. सो आय वुड नेव्हर अंडर एस्टिमेट अ हाऊसवाईफ. नक्कीच नाही. नक्कीच नाही. सकाळी उठल्यापासून जी मॅनेजमेंट करायला लागते ती कुठल्याही ऑफिसमध्ये पण सोपं काम आहे. ऑफिसचं काम सोपं आहे किंवा मी म्हणेन माझं पण काम सोपं आहे. पण 3 मुलं वाढवणं आणि त्यांचं जेवणखाण बघणं आणि कॉन्स्टंटली त्याच नादात राहणं आणि घर मॅनेज करणं आणि नवरा मॅनेज करणं अगदी. ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर विशेषतः या स्त्रियांसाठी मला असं सांगावंसं वाटेल की त्यांची जर बॉडी बॅलन्स झाली तर जसं मी म्हटलं की बॉडी ड्रॅग होणार नाही आणि बॉडी ड्रॅग झाली नाही आणि बॉडी जर फिजिकली स्ट्रॉंग झाली तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग व्हाल. येस, त्याची गरज आहे सगळ्यांना. मेंटली स्ट्रॉंग होऊन जे तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि सगळ्या नातेवाईकांना आणि जो हातभार देऊ शकाल आणि स्वतःसाठी काहीतरी जे तुम्हाला आवडतंय काम किंवा दुसऱ्यासाठी असं जे करू शकाल ते काहीतरी आगळं वेगळंच असेल. नक्कीच. कारण बऱ्याच वेळा मेंटली आपण थकल्यानंतर आपण शरीराकडे लक्ष देत नाही, पण शरीर म्हणजे ते वैसा वरसा आहे ना. शरीर स्ट्रॉंग झालं की मन स्ट्रॉंग होणार. मंडळी, हाही मुद्दा आपण नक्कीच नोंद घेतला पाहिजे. लोअर बॅकचा खूप त्रास असतो. लोअर बॅक अगदी दुखतेच म्हणजे बऱ्याच बायकांचे, कारण ते खूप काम असतं, खालीवर उठणं बसणं वगैरे असतं त्याच्यामुळे. पण हा का दुखते लोअर बॅक की जे स्नायू आपण रोज काम करताना वापरतो, जे चालायला वापरतो, खेळायला वापरतो मुलांमध्ये, तेच स्नायू परत 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 त्याचेच व्यायाम परत करतो. सो वी नेव्हर टेंड. बॉडीमध्ये काय तेवढेच 2 मसल नाही आहेत, बॉडीमध्ये अनेक मसल आहेत. इनॅक्टिव्ह मसल्सचं जर आपण ऍक्टिव्हेशन केलं तर आता तुम्हाला काम करताना, घरातली काम करताना सपोज 4च मसल मदत करत असतील तर सडनली तुम्ही इनॅक्टिव्ह मसल्स ऍक्टिव्हेट केले तर 10 मसल्स मदत करतील. बरोबर आहे. त्या 4 मसलवरती ताण येणारच नाही. त्यांना ताण कमी पडेल, त्यामुळे एनर्जी वाढेल आपली आणि एनर्जी वाढेल कारण ते मसल थकणारच नाहीत. आणि पेन फ्री लाईफ कोणाला नको. अगदीच अगदीच हवंय. पेनच निघून गेलं तर तुम्हाला जी काही मनात तुम्ही आकांक्षा घेतलीये त्याच्यासाठी सडनली तुम्हाला जास्त वेळ मिळेल, जास्त एनर्जी मिळेल आणि तुम्ही काय वाटेल ते करू शकता. काय इज द लिमिट. खूपच सुंदर, खूपच सुंदर मॅडम. मंडळी, आपल्याला ही जी शरीराची संपत्ती मिळाली ही ऑलरेडी कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे. म्हणजे ही कितीही पैसे दिले तरी तुम्हाला मिळू शकत नाही. मला एक कान विकत द्या, मला नाक विकत द्या, मला डोळा विकत द्या, होऊ शकत नाही हे. मॅडम, मला तुम्हाला विचारायचंय की आपलं इतकं चांगलं शरीर ते वापरण्याबद्दल काही मार्गदर्शक तत्व आहेत का, की आहे शरीर तर कसंही वापरा, अशा पद्धतीने आपण ते वापरतो, मग त्याला काही मार्गदर्शक तत्व आहेत का? ऍब्सोल्युटली. आणि त्याचं पहिलं तत्व म्हणजे आवर बॉडी इज नॉट अ गार्बेज सिस्टीम. तो इतकं सुंदर शरीर तुम्हाला मिळालंय की 2 कान दिलेत, 2 डोळे दिलेत, आपले जर हातपाय इंटॅक्ट आहेत तर तुमची पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी एक आहे की खाताना आपण ते जे अन्न खातोय ते चांगलं आहे का नाही. नुसतंच फ्राईड फूड खाल्लंय किंवा आता लहान मुलांमध्ये त्यांना पोळी भाजी सोडून त्यांना स्नॅक्सच जास्त आवडतात किंवा पाणीपुरीच आवडते, पावभाजीच आवडते, चमचमीत खायलाच फक्त आवडतं. हे पण मी अनेक पेशंट्स मध्ये बघितलं. तर तसं करू नका. कारण एक चांगलं निरोगी शरीर राखणं हे प्रत्येकाच्या स्वतःच्या हातात आहे. सो डोंट ट्रीट युअर बॉडी ॲज गार्बेज कॅन. प्रत्येक वस्तू तोंडात घालताना विचार करा की ह्याच्यात न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय आहे, माझ्या शरीराला यांनी काय फायदा होणार आहे, आणि काय फायदा होत नसेल
तर ते जिभेचे चोचले म्हणून आठवड्यातनं एकदा एन्जॉय केलं, महिन्यातनं एकदा एन्जॉय केलं, ठीक आहे. पण ह्याच्या पलीकडे मात्र ट्राय टू रिस्पेक्ट युअर ओन बॉडी. कारण ही जी फेनॉमिनल सिस्टीम दिली आहे ती फक्त आपल्या घरातल्यांनाच उपयोग त्याचा करून न देता समाजासाठी सुद्धा वापरा. पण तुम्हाला अशी जर एक्स्ट्रा एनर्जी मिळाली तर नॅचरली तुम्ही ते करायला जाल. सो हे पहिलं प्रिन्सिपल. दुसरं प्रिन्सिपल असं आहे की आता तुम्ही बघा की सकाळी तुम्ही झोपेतनं उठलात आणि माझा सगळा ओटा पसरलाय, सगळं आदल्या दिवशीचं खरकट अन्न असं धरा, ते काढणं झालं नाही, फ्रीजमध्ये ठेवणं झालं नाही, सगळ्या खिडक्या बंद आहेत आणि तिथे एक प्रकारचा वास यायला लागलाय स्वयंपाकघरात. तर तुम्ही उठल्यानंतर पहिली गोष्ट काय कराल? तुमची दारं उघडाल, खिडक्या उघडाल, ते सगळं खरकट अन्न सगळं गोळा कराल, ओटा साफ कराल का तसंच स्वयंपाक करायला दुसऱ्या दिवशी निघाल? अजिबात नाही, सफाई करणार. हे जर आपण आपल्या किचनसाठी करतो, मग हे तुम्ही तुमच्या बॉडीसाठी का का करणार नाही? तशीच तुमच्या बॉडीची सगळी कवाडं उघडा. ट्राय टू ओपन अप युअर बॉडी. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनी कायम क्लोज बसण्याचीच संस्कृती आहे. म्हणजे इवन द चेस्ट, वेनेवर वी सिट आवर शोल्डर्स आर कोलॅप्स, किंवा मांडी सुद्धा घालूनच बसण्याची प्रथा आहे. पण हे जे व्यायाम करताना यू हॅव टू कन्सिडर की शरीर क्लोज्ड न ठेवता हे स्पेसिफिक व्यायाम करून तुम्ही शरीर ओपन कसं कराल आणि स्पाइन ओपन कसं कराल, मणके ओपन कसं कराल, तुमचे जॉईंट्स ओपन कसं कराल, ह्याचा सतत विचार केला पाहिजे. खूप चांगली कल्पना आहे. राखली तर तुम्ही तुमची कवाडं जशी खिडक्या उघडता, दारं उघडता, तशी बॉडीची पण सगळी कवाडं ओपन केली पाहिजेत. आणि नुसती बॉडीची नाही, माइंडची पण. येस, नक्कीच. टू नॉट बी जस्ट नॅरो माइंडेड, बट यू शुड ओपन युअर माइंड. येस, नक्कीच नक्कीच. खूप मला असं हे ऐकूनच खूप एनर्जी मिळते. मला सांगा, चांगला तोल मी आता मिळवला, सगळे व्यायाम केले आणि मी मिळवला चांगला तोल, मग त्याचे फायदे? त्याचे फायदे असे की मगाशी म्हटल्याप्रमाणे नंबर 1 इज की आयुष्याच्या शेवटापर्यंत इंडिपेंडंट आयुष्य जगता येईल. यासाठी आता आम्ही अनेक पेशंट्सना मदत करतोय की त्यांनी कुठल्याही दृष्टीने त्यांना डिपेंडन्सी नको. आणि ही डिपेंडन्सी कुठल्या प्रकारे नको, तर मी आतापर्यंत हे मेन्शन केलं नाही की एस्पेशली स्त्रियांमध्ये हे पेल्विक फ्लोअरचे जे व्यायाम आहेत, पेल्विक फ्लोअर म्हणजे जिथे आपले स्फिंक्टर्स असतात, युरिनेशनचे किंवा युट्रसचे, तर ते स्फिंक्टरच्या टाइटनिंग मध्ये पण हे व्यायाम मदत करतात. अच्छा, ओके. त्यांनी काय होतं की आता जवळजवळ 40 नंतर सुद्धा आपण असं बघतो की अनफॉर्च्युनेटली हे स्फिंक्टर्स लूज झाल्यामुळे 2 प्रेग्नन्सी झाल्या आहेत किंवा 3 प्रेग्नन्सी झाल्या आहेत. नॅचरली पेल्विक फ्लोअर म्हणजे काय, ओटीपोटाच्या खाली जे मसल्स बसतात, अशा प्रकारे त्यांना पेल्विक फ्लोअर म्हणतात. आणि यू कॅन इमॅजिन की मी 2दा त्या बिचारा पेल्विक फ्लोअर मसल्सनी बेबी कॅरी केली आहे, त्यांनी त्याचा भार घेतलाय, नॅचरली ते वीक होतील. नक्कीच. तो हे जर मी स्ट्रॉंग करायचे प्रयत्न केले नाही तर बऱ्याच महिलांमध्ये फ्रिक्वेंट युरिनेशनचा प्रॉब्लेम सुरू होतो. आणि त्याचा सोपा उपाय म्हणजे हे मसल्स नुसते टाइटनिंग केले तर त्यांना फ्रिक्वेंट युरिनेशन बंद होईल. तसंच जे आपण युट्रस किंवा सर्व्हायकल प्रोलॅप्स जे म्हणतो की अंग बाहेर येतं, तो जो प्रकार घडतो तो सुद्धा पेल्विक फ्लोअर अनेक प्रेग्नन्सीज झाल्यामुळे, पेल्विक फ्लोअरच्या विकनिंगमुळेच हे होतं. तो ते जर पेल्विक फ्लोअर, जसे अलाइनमेंट मध्येच हा पार्ट आहे, ते जर ट्रेनिंग केलं तर मग एस्पेशली विमेन मध्ये तो पण प्रॉब्लेम होणार नाही. सो हा सेकंड फायदा आहे. आणि तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं की आज तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी मिळाली, 10% एक्स्ट्रा एनर्जी मिळाली आहे, 20% एक्स्ट्रा एनर्जी मिळाली आहे, तर मी असं म्हणेन की ती नाहीतरी तुमची एक्स्ट्राच एनर्जी आहे, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तर नक्की वापरा, पण त्याच्यातली 10% एनर्जी तरी तुमच्या कम्युनिटीला हेल्प करायला वापरा. अगदी. त्याच्यातनं, त्या गुडनेस मधनं, आय ऑलवेज फील अँड आय हॅव फेल्ट की गुडनेस इज कॉन्टेजियस. इट इज नॉट द वर्स्ट थिंग्स दॅट आर कॉन्टेजियस. तो असं वागला, वाईट वागला म्हणून मी वाईट निश्चित वागणार नाही, पण तो चांगला वागला तर मी चांगलं नक्की वागेल. तो स्प्रेड दॅट गुडनेस.
क्या आय रिअली थिंक इंडिया इज अ ग्रेट कंट्री. आणि जसं मी म्हंटल मगाशी की मला मराठी असण्याचा अतिशय अभिमान आहे. मला सुद्धा. महाराष्ट्रात जन्म झाला ह्याच्यासारखा दुसरं हेच नाही. मला सुद्धा. आणि आय एम व्हेरी प्राऊड की मराठा एम्पायर आज जे हिंदुस्थान भर पसरलं आणि इस्टॅब्लिश झालं. पण तीच कीर्ती आणि आज सुद्धा महाराष्ट्र इज वन ऑफ द मोस्ट प्रॉस्परस स्टेट्स इन इंडिया. पण त्या ज्या प्रकारे आपण प्रॉस्परस आहोत त्या प्रकारे आपण बाकीच्या स्टेट्सना पण मदत केली पाहिजे. कारण अजून सुद्धा भारतात अशी स्थिती आहे की सगळीकडे बेसिक हेल्थकेअर अवेलेबल नाहीये. हे मी माझा विषय आहे म्हणून बोलतेय. पण त्या एक्स्ट्रा एनर्जी मधली तुम्ही 5% एनर्जी 10% एनर्जी तरी वापरली तरी उद्या तुमची मुलं तेच बघतील आणि तुमची मुलं पण दुसऱ्यांना मदत करायचा प्रयत्न करतील. नक्कीच. मंडळी, आपण एक अत्यंतिक महत्वाच्या विषयावर आज बोललोय मॅडमशी, बॉडी अँड बॅलन्स. मला असं वाटत नाही अनेकांनी हा विचार कधी केला असेल. तोल म्हणजे काय हेच माहिती नसेल. म्हणजे मी जर चालताना पडले तरच माझा तोल गेला, आणि पण त्याच्या व्यतिरिक्त तो कसा तपासायचा हे मॅडमने आपल्याला सांगितलं. तो गेलेला असला तरी तो दुरुस्त करता येतो हेही मॅडमने सांगितलं. तोल मिळवण्यामुळे आपल्याला मिळणारी जबरदस्त एनर्जी आहे ती आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी वापरू शकतो हेही मॅडमने सांगितलं. मंडळी, म्हणजे स्पेशली मी माझ्या मैत्रिणींना असं आवाहन करेन की मॅडमने ज्याप्रमाणे सांगितलं युरिनचा प्रॉब्लेम किंवा असे छोटे छोटे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा आपण व्यायामाने दूर करू आणि अतिशय सुखी आणि आनंदाचं जीवन जगूया अशी आमची इच्छा आहे. आणि हे सगळं आपण फॉलो करायचं. चितळे हॉस्पिटलचे नंबर आपल्या इथून खाली स्क्रोल होत आहेत, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. त्यांची वेबसाईटचा ॲड्रेसही मी टाकते आहे. तो वेबसाईटच्या ॲड्रेसवरनंही तुम्ही त्यांच्या याच्यावर जाऊन तो तोलाचा जो त्यांनी सांगितला आहे तसा तो व्हिडिओ बघू शकता. इतर काही व्हिडिओज असतील तरी ते बघू शकता, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. आता ऑनलाईन कन्सल्टेशन मॅम चालू आहे ना सध्या. ऑनलाईन कन्सल्टेशन असल्यामुळे पुण्याबाहेरच्या सगळ्या महिलांनी सुद्धा त्यांना सुद्धा हा फायदा घेता येईल. कारण ऑनलाईन तू कुठेही जगाच्या पाठीवर मॅडम सांगू शकतात. पूर्वी मी अनेक वेळा माझ्या आजीला देवासमोर बसून म्हणताना बघितलंय की मला चालती फिरती नेरे बाबा. तर ते चालती फिरती नेरे बाबाचा अर्थ मला आज कळलाय की म्हणजे माझा तोल, माझं सगळं तसंच राहू दे, मला हिंडत फिरत राहू दे शेवटपर्यंत. पण हे दैवावर किंवा देवावर न सोडता मंडळी आपण त्यासाठी आजपासून प्रयत्न करूया. आजपासून प्रयत्न करूया आणि मग सांगूया मी चालती फिरती आहे, तू माझी वेळ होईल तेव्हा मला तू घेऊन चल. म्हणजे हे निराशाजनक गोष्ट म्हणून मी नाही सांगत आहे, पण म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपण चालतं फिरतं राहूया, बॉडीचा तोल सांभाळूया आणि ह्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण पाळूया. मॅम, जाता जाता तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते मी की माझ्या ज्या व्हेजिटेरियन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी प्रोटीन कशातनं मिळू शकेल तेवढं फक्त सांगा आणि आपण आपला कार्यक्रम थांबवूया. शुअर. की मगाशी मी ऍक्च्युली एक शेवटचा फायदा त्याच्यातला सांगायचे विसरले. आणि भारतीय महिलांनी तर तो लक्षात ठेवायलाच पाहिजे. कारण आता अशी परिस्थिती आहे की इंडियन विमेन मध्ये 40व्या वर्षीच ऑस्टिओपोरोसिसला सुरुवात होते. ओ. तर हे जे मसल्स स्ट्रेंथनिंगचे व्यायाम आहेत तर ते केल्यास बोन लॉस होत नाही, ओके, ऑस्टिओपोरोसिस होत नाही. बरं. हा खूप मोठा फायदा त्याच्यामध्ये आहे. आणि जेवढं लवकर मसल स्ट्रेंथनिंग सुरू करू तेवढं चांगलं. कारण नंतर 45 किंवा त्याच्यानंतर मेनोपॉज आल्यानंतर इस्ट्रोजनची पण साथ राहत नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर मसल स्ट्रेंथनिंग सुरू करू तेवढं बोन लॉस होत नाही. आणि मी ऍक्च्युली विसरले तुमचा क्वेश्चन. प्रोटीन, व्हेज मुलींनी प्रोटीन कुठलं घ्यावं? ओके. सो मोस्ट ऑफ अस आर व्हेजिटेरियन्स. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज खात नाही. सो द बॉडी नीड्स 35 grams ऑफ प्रोटीन एव्हरी डे. आणि तेवढं आपल्या रोजच्या, मला जरी मराठी जेवण खूप आवडत असलं तरी आपल्या रोजच्या जेवणातनं जात नाही. एक वाटी डाळ म्हणजे 6 ग्रॅम. अगदीच तुम्ही अंड खात असाल तर 6 ग्रॅम आणि उसळ खाल्ली तरी 6 ग्रॅम. अच्छा. अशी किती उसळ खाणार? म्हणजे तुम्ही 4 आणि 5 वेळा वाटी उसळ तर आपण खात नाही, खाऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये नाव आय हॅव स्टार्टेड टेकिंग नॅचरल प्रोटीन. तर तुम्ही जेव्हा प्रोटीन पावडर घेता म्हणजे ऍडिशनल त्यांनी एक 12 ग्रॅम 16 ग्रॅम अशी तरी प्रोटीन मिळते. पण मेक शुअर की ती प्रोटीन पावडर सिंथेटिक नसून नॅचरल आहे. ओके. आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचे गम्स वापरलेले नाहीये.
बिकॉज दोज आर कॅन्सर प्रोड्युसर. तर जर तुम्ही सोपी हे सांगते टेस्ट की जर तुम्ही एखादी प्रोटीन पावडर आणली आणि ती दुधात टाकली तर त्याचे क्लम्सच राहायला पाहिजेत. अच्छा. तर ती इझिली डिझॉल्व्ह झाली, इमल्सिफाय झाली म्हणजे त्याच्यात गम्सचा प्रयोग केलेलाच आहे. हो. हे नंबर 1. आणि नंबर 2 म्हणजे ट्राय टू लुक फॉर जी जिम मध्ये विकतात व्हे प्रोटीन, दॅट इज ऑल सिंथेटिक. ओके. सो ट्राय टू लुक फॉर नॅचरल प्रोटीन पावडर दॅट कम्स फ्रॉम व्हेजिटेबल्स. सोयाबीन वगैरे असं काही असतं. सोयाबीन, पी प्रोटीन. येस येस. मंडळी, खूप छान आपल्याला आजचं म्हणजे मला खूपच इंटरेस्टिंग आणि त्यामुळे मी खरं तर रमून गेले याच्यामध्ये. मॅम, मी नक्की तुमच्याकडे येईन आणि मला तुम्ही नक्की व्यायाम शिकवा. मला खूप आवडेल चालतं फिरतं राहायला, माझा तोल सांभाळायला आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या कामासाठी मला लागणारी ॲडिशनल एनर्जी मला त्यातनं मिळवता आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मंडळी, तुम्ही हा कार्यक्रम जर नील मल्टी इव्हेंटच्या पेजवरनं बघत असाल तर नील मल्टी इव्हेंटचं पेज लाईक करा. जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरून, नीलम कट्टाच्या यूट्यूब चॅनलवरून बघत असाल तर तुम्ही तो सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पण ह्याचा फायदा करून द्या. सो मॅडम, आपले खूप खूप मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या अनेक, मला थोडासा अंदाज आहे की किती तुमचे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आहेत, त्याला सगळ्याला तुम्हाला यश मिळू दे आणि आपल्या भारतातल्या सगळ्या तळागाळातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत तुम्हाला पोहोचता येऊ दे ही सदिच्छा. आणि इथे आपण थांबवूया आपला कार्यक्रम. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि मला तुम्हालाच धन्यवाद द्यायला लावेल की मी जरी हे नॉलेज आज मिळवलं असलं तरी माझ्यातलं हे सगळं पुण्य किंवा श्रेय ऍक्च्युली तुम्हालाच जाणार आहे. कारण नाहीतर मी अमेरिकेहून परत येऊन मला इतक्या लोकांपर्यंत माझं ज्ञान पोहोचवण्यासाठी जी काही तुमच्याकडून तुम्ही मदत केली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. ही माझी ड्युटी आहे मॅम. तुम्हाला खरंच अशीच एनर्जी आणि यश मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि थँक्यू सो मच. थँक्यू.